बालमित्रांनो, हे जे तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये दिसतंय ते आहे शेवग्याचं झाड. पाहताना किती सुंदर अशी ही छान पांढरी नाजूक अशी फुलं आणि या कळ्या सुंदर दिसत आहेत की नाही. आता मगाशी म्हटल्याप्रमाणे आधी कळी येते आणि त्या कळीची नंतर काय बनतं, फूल बनतं. ती उमलते कळी, तिचं फूल बनतं आणि नंतर त्या फुलापासून आपल्याला अशा पद्धतीनं शेवगा, पहा या ठिकाणी तुम्हाला शेवग्याची शेंग सुद्धा पाहायला मिळत आहे, हो की नाही. पहा, आपण थोडंसं जवळून या शेंगांचं निरीक्षण करूया. काही तुम्हाला कळ्या दिसत आहेत, फुलं दिसत आहेत आणि हळूहळू वाढ होऊन त्यांचं शेवग्याची शेंगसुद्धा तयार झालेली आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. बालमित्रांनो, आता आपण आहारामध्ये शेवगासुद्धा त्याचा समावेश का केला पाहिजे ते समजून घेऊया. बालमित्रांनो, रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी कोवळ्या पाल्याची सुद्धा बरेच जण भाजी बनवतात आणि ती आहारामध्ये तिचा समावेश करतात आणि त्यामुळे काय होतं, मगाशी म्हटल्याप्रमाणे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी मदत होते. त्याचप्रमाणे सांधेदुखी, एका ठराविक वयानंतर सांधेदुखी हा आजार प्रत्येकाला जाणवत असतो आणि मग ही सांधेदुखी जर दूर करायची असेल तर त्यासाठी आहारामध्ये शेवग्याचा आपण समावेश अवश्य केला पाहिजे. दातांना आपण पाहतो की दातांची जर नीट काळजी घेतली नसेल तर दातांना कीड लागते. कीड लागू नये म्हणून आपण आहारामध्ये शेवग्याचा समावेश केला पाहिजे. दातांचं आरोग्य आपल्याला चांगलं ठेवायचं असेल तर आहारामध्ये आपल्याला शेवग्याचं समावेश हा अवश्य करावा लागणार आहे. आपण आहारामध्ये पेरू या फळाचा समावेश का केला पाहिजे हेही आपण समजून घेऊया. बालमित्रांनो, पेरू खाण्याचे अनेक फायदे आहेत. ज्या व्यक्तींना मधुमेह आहे किंवा ज्याला आपण डायबेटीस असं म्हणतो, अशा व्यक्तींनी नियमितपणे पेरूच्या 2-3 पानांचं सेवन केलं पाहिजे. त्याचबरोबर त्यांनी आहारामध्ये पेरूचा समावेश अवश्य केला पाहिजे. आणखीन पेरूचा जर दुसरा फायदा बघायचा झाला तर कोलेस्ट्रॉलचं प्रमाण रक्तातील कमी करण्यासाठी आपल्याला पेरूचा खूप फायदा होत असतो. त्याचप्रमाणे केसांची वाढ किंवा केसांना चमक येण्यासाठी देखील पेरूचा आपल्याला फायदा होत असतो. आणखीन एक महत्त्वाचा फायदा जर सांगायचा झाला तर तो म्हणजे त्वचेची चमक किंवा आपली त्वचा चमकदार होण्यासाठी सुद्धा आपण पेरू खाल्ला पाहिजे. चला तर मग आता असे अनेक फायदे जेव्हा आपल्याला माहीत झालेले आहेत तर आपण आपल्या आहारामध्ये या सहज उपलब्ध होणाऱ्या पेरूचा अवश्य समावेश करूया. पहा, या ठिकाणी फणसाला 2 कळ्या, हे बघा इथे खाली पण तुम्ही पाहिली तर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला एक कळी दिसत आहे, 2 आणि या ठिकाणी एक 3. या फणसाच्या कळीचं जर तुम्ही बारकाईने अगदी निरीक्षण केलं, उमलते आहे त्यावेळेला त्याच्या आतमधून एक छोटंसं फणस बाहेर येताना आपल्याला दिसतोय. या ठिकाणी तो तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे दिसतोय आणि ह्याची जेव्हा वाढ होत असते त्यावेळेला या ज्या पाकळ्या आहेत फुलाच्या ह्या गळून जातात. पहा, या ठिकाणी तुम्हाला अधिक स्पष्टपणे ह्या कळीतून फणस बाहेर येताना दिसेल. बालमित्रांनो, अशा पद्धतीनं आणि मग त्याची वाढ झाली की असे फणस आपल्याला खायला मिळत असतात. फणस हे फळ शक्यतो झाडाच्या बुंध्याला येते.
याचं कारण एक असेल की फणस तुम्ही पाहिला आहे की तो आकाराने फार मोठा असतो आणि खूप वजनदार असतो आणि म्हणून हे वजन पेलता यावं यासाठी फणस हा शक्यतो झाडाच्या बुंध्याला येतो. पहा, या ठिकाणी अनेक झाडाला फणस येताना आता दिसत आहेत. आपल्याला हे खाण्यासाठी एप्रिल आणि मे या महिन्यामध्ये हे फणस आपल्याला बाजारात दिसतील. पहा, अगदी जवळून निरीक्षण केलं तर तुम्हाला अनेक फणस या झाडाला आलेले दिसत आहेत. बालमित्रांनो, आपण फणस का खावे हे सुद्धा जाणून घेतलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं उपयोग फणसाचा जर पाहायला लागलो तर आपलं जे हृदय आहे त्या हृदयाची काळजी किंवा हृदय अधिक चांगल्या पद्धतीने ठेवलं जातं, राखलं जातं. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते फणसाचा फायदा आपण जर विचार केला ते म्हणजे हृदयाची काळजी घेणं. दुसरं मधुमेह यासाठी याच्यावर उपाय म्हणून देखील फणसाचं सेवन होतं. रक्तदाब शरीराचा आपला नियमित ठेवण्यासाठी देखील फणसाचा फायदा होतो. फणसाच्या अनेक जाती आहेत. पैकी मुख्यतः कापा आणि बरखा असे फणस आपल्याला बाजारामध्ये दिसत असतात. तर आवडली का तुम्हाला ही माहिती? चला, तर आपण सुद्धा आपल्या परिसरात येणाऱ्या या उपयुक्त फळांचं सेवन का करावं हे तर समजूनच घेत आहोत, परंतु त्यांचं रक्षण आणि त्यांची लागवडसुद्धा आपण तेवढीच प्रेमाने आणि आवडीने केली पाहिजे.